यंदाच्या गळीत हंगामातील ऊसाला स्वाभिमानी संघटनेनं प्रति टन 3751 तर आंदोलन अंकुश संघटनेनं 4000 रुपये दराची मागणी केली आहे। मात्र कारखानदारांनी प्रति टन 3400 रुपये दर जाहीर करून ऊस तोडीला सुरुवात केली आहे। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुश संघटना आक्रमक झाले असून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन सुरू केलंय। दरम्यान शुक्रवारी धनाजी चुडमुंगे यांना झालेली मारहाण आणि आज पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात कारखानदारांनी ऊस वाहतूक करण्याचा केलेला प्रयत्न याला विरोध करण्यासाठी दोन्ही संघटना आज केपीटी चौकाजवळ एकत्र आल्या। यावेळी कर्नाटकातून शिरोळच्या दत्त साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक सुरू होती। ऊसानं भरलेली ही वाहनं पोलीस बंदोबस्तात आल्याचं संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजलं। त्यानंतर कार्यकर्त्यांनी ही वाहनं अडवली। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं। संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं ऊस वाहतूक करणारी वाहनं केपीटी चौकातून माघारी फिरली। कर्नाटक आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीत ऊसाची वाहनं मोठ्या संख्येनं थांबली आहेत। मात्र संघटनांच्या आक्रमक भूमिकेमुळे ऊस वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे।